पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय आर दक्षिण चषक 2026 आणि चालू असलेली मॅच अगदी रंगात आली आहे. आता 53 धावा आतापर्यंत लगावल्या आहेत आणि हा बॉल सुद्धा निघून जाईल. मला वाटतंय सीमारेखाच्या पार. किती धावा मिळतील आता पंच कळवतील आणि नक्कीच हा मोठा फटका आलाय 6 धावांकरिता. धावसंख्या आता 59 आणि या इनिंगची एक गोड अंत करताना आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांमार्फत धावसंख्या 59 झाली आहे आणि यापुढील इनिंग मध्ये आता लक्ष असेल 60 धावांचं. 60 इज द टार्गेट. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहताय महत्वाचं आणि एक नामांकित असं हे चषक आपल्या भेटीसाठी आलंय. चौथ्या पर्वात आपण पाहतोय आर दक्षिण चषक 2026 हा महासंग्राम चौथ्या पर्वात नक्कीच या स्पर्धेने आज पदार्पण केलंय. 3 षटकांचा सामना आपण पाहिला. आता नुकताच भांडूप कॉम्प्लेक्सच्या संघाने चांगली फलंदाजी करत असताना आता 60 धावा ठोकल्यात आणि सेकंड इनिंग मध्ये 20 धावांचा रन रेट राखत असताना आता धावा आता चेस कराव्या लागतील निवडे संघाला आणि म्हणूनच आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवा. आता वेळ आपल्याकडे फार कमी राहिलाय. 4 वाजलेले आहेत. चला पी साऊथ आणि एफ साऊथ वर्ड कर्णधार पाठवायचे. पी साऊथ आणि एफ साऊथ. कॅप्टन पाठवा लगेच. पी साऊथ आणि एफ साऊथ. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. कालपासून आपण माझा आवाज ऐकताय गौरंग कदम आणि नक्कीच हिंदी समालोचनाकरिता माझ्यासोबत माझे कलिग देखील आता जॉईन झालेत. पुढील कार्यक्रमासाठी नक्कीच मला निघावं लागणार आहे पण त्यानंतरची सूत्रसमालोचनाची धार आपण आशिष उपाध्याय यांच्या मार्फत ऐकणार आहोत. नक्कीच ज्याप्रमाणे मला पुढील इव्हेंट होता एकच कॉलवर आशिष उपाध्याय यांनी सांगितलं की येस मी तुला मदत करण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित राहीन आणि दोन्ही दिवस ठीक 3 वाजता त्यांची देखील आपण उपस्थिती पाहिली आहे. हिंदी भाषेतील एक अग्रमांकित असं हे नाव आशिष उपाध्याय. ज्या प्रकारे त्यांची कॉमेंट्री राहिली आहे, कॉमेंट्री असेल, स्कोरिंग असेल, सर्व गुणसंपन्न स्वतः आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा. त्यांचा आवाज या इनिंग नंतर आपण ऐकणार आहात. पण तोपर्यंत पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहताय आर दक्षिण विभाग चषक 2026 आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्वच आपले मित्र, सर्व कर्मचारी आज मैदानाच्या आत अगदी झुंज देताना पाहतात. एकमेकांसोबत ही त्यांचा लढा आपण पाहतोय कारण हे चषक ही स्पर्धा आपल्या नावावर प्रत्येकालाच करायची आहे. पण थोड्या वेळातच आपल्याला कळेल की कोण ठरणार आहे या आर दक्षिण 2026 चषकाचा महाविजेता. उपविजेता संघ देखील आपल्याला कळणार आहे. पण त्याआधी वयाचा सुरू असलेल्या मॅचकडे ज्या ठिकाणी आता 60 धावा लगावल्या गेल्या धाव फलकावर आणि एक चांगलं लक्ष आता पाठलाग करायचं आहे. आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर धावा ओसंडून माहिती या मैदानाच्या आत. गेल्या मॅचमध्ये नक्कीच फलंदाजी चांगली झाली होती पण त्यानंतर रोखण्यात यश देखील आलेलं. पण आता 60 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आत. हवेचा प्रवाह देखील आपण पाहू शकतो. वारा अगदी जोरात वाहू लागलाय मैदानाच्या आत आणि 18 चेंडू आणि 60 धावांची आता गरज आहे. 3 मध्ये 60 करायचे आहेत. येस अंपायरचा ऑफिशियल कॉल आलाय. स्कोर सुद्धा आता रेडी आहेत आणि करूयात या इनिंगला सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा अँड मे द बेस्ट टीम विन. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल घेऊन आता गोलंदाज तयार. मॅचची सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर आर पार डोलदार बहारदार खेचून मारलाय 6 धावांकरिता षटकार. अगदी रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बऱ्याच जास्तचा बाहेर हा बॉल अगदी बैठक खेळला होता आणि बॉडी बॅलन्स एका पायावर बॅलन्स करत असताना बॉलला अक्षरशः फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजनच्या बाहेर. षटकार आलाय पहिल्याच चेंडूवर आणि ज्या प्रकारची एक ड्रीम स्टार्ट हवी होती ती सुरुवात देखील आता झाली आहे. 60 रनांचा करायचा होता पाठलाग. त्यातील आता 6 आले पहिल्याच बॉलवर. अंश आणि मयूरची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत आणि पवन गोलंदाजी मार्कवर. या वेळेला पंच पुन्हा एकदा आता रोल मध्ये येतील नक्कीच. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा आणि त्यानंतर हा व्हाईट बॉलचा इशारा. आता 1 फॉरची ओव्हर तंबी दिली आहे गोलंदाजाला. गोलंदाजाला सांगितलंय की आता ही चूक जर तुम्ही पुन्हा एकदा केलात तर या पुढील बॉल असेल तो म्हणजे फ्री हिटचा. या चुका आता थांबवाव्या लागतील कारण 60 रन जरी असल्या तरी या ठाकूरचे मैदान महानगरपालिकेचे मैदान अगदी सुसज्ज आहे. धावा येतात इकडे. यावेळेला हलक्या हाताने फक्त डॅप करायचा होता शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने. अपील झाली आहे पण अपील मध्ये आपण जर पाहिलं तर आवाज जास्त आणि आत्मविश्वास खूप कमी आणि म्हणूनच पंचांनी सांगितलं की फलंदाज आता सेफ आहे.
काल दिवसात आपण पाहिलं 8 संघ एकमेकांसोबत झुंजले होते, अक्षरशः हे मैदान गाजवलं होतं त्या खेळाडूंनी सुद्धा. पण आजचा दिवस हा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवस म्हटल्यानंतर प्रत्येकाला आता वेध लागलाय की कोण असेल त्या महाविजेत्या संघाच्या हकदाराकरिता. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले, यावेळेला डॅप केलाय पॉईंटच्या दिशेने, पण जोपर्यंत हा बॉल गादर होईल आणि फेकी होईल एक धाव अगदी सहजपणे पूर्ण सुद्धा करताना आपण पाहतोय. 8 धावा आता लगावल्या गेल्या धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. आपण जर पाहिलं तर शिवजयंती देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची जयंती एकंदरीत स्फूर्ती देखील देऊन जाते प्रत्येक युवकाला. जे कार्य जे स्वराज्य त्यांनी स्थापित केलंय त्यामार्फतच आज आपण सर्वजण महाराष्ट्रात अगदी उंच मानेने जगायला शिकलोय. आणि जसा मी उल्लेख केला छत्रपती शिवरायांचा हा चौकार देखील आलाय. 4 धावा बॅकफुटवर गेली, जागा बनवली आणि बॉलला अगदी वेकेंट एरियामध्ये फेकून दिलाय. चौकार आलाय आणि याच स्टार्टची तर गरज होती. आपण जर पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजनमध्ये कुठलाही खेळाडू नव्हता. 3 षटकांचा जरी हा सामना असला ना तरी असे चेंडू आपण हाताळू शकत नाही आहात, कारण पॉवर प्लेचं बंधन नाहीये. म्हटल्यानंतर प्रत्येक ओव्हर ही पॉवर प्लेचं आहे असं समजून तुम्हाला खेळायचंय, कारण वेकेंट एरिया खूप जास्त आहेत. मैदान अगदी मोठं आपण पाहतोय आणि त्याचमुळे पहिल्या 4 चेंडूंवर आता 12 धावा लगावल्या गेल्यात. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खेळाडू आज एकवटून या मैदानात पोहोचलेत क्रिकेटचा आपला सर्वोच्च खेळ दाखवण्याकरिता. 4 चेंडू 12 आता लगावले गेले धाव फलकावर. पवनवर आता आक्रमण झालंय. मयूर आणि अंश चांगलंच कार्य करतायत मैदानाच्या आत. यावेळेला हा स्नॉटर होता. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉलने आपली गती द्विगुणित केली आहे आणि यष्टीरक्षकांच्या हातात देखील जाऊन बसवलाय. आता दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या चर्चा करावी लागेल, कारण आता 12 तुम्ही केले आहेत आणि अजूनही तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत रिक्वायर्ड रन रेटकडे आपण जर पाहिलं तर 22 धावा प्रति षटकामागे तुम्हाला कराव्या लागतील. आणि आता इक्वेशनकडे जर आपण लक्ष केलं तर 17 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 17 मध्ये करायचे आहेत 48. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 50-50 इक्वेशन आपण पाहतोय. 13 बॉल आणि 48 करायचे आहेत. यावेळेला फटका चांगला आहे. वेकेंट एरिया आहे. अगदी आधी वाट पाहिली आणि व वाट लावली सुद्धा. शेवटच्या बॉलवर आलाय हा अजून एक घणाघाती प्रहार. 4 धावांकरिता अजून एक चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहताय अगदी थांबले, शेवटच्या क्षणापर्यंत थांबले. त्यांनी पहिल्या बॉलची गती, बॉलची उसळी, बॉलचा वेग आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केलाय आणि पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरतून पाठवून दिलाय बॉलला सीमारेखा बाहेर. चौकाराकरिता आपण जर पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ आता पूर्णत्वास आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 16. 12 चेंडू आणि आता 44 तुम्हाला करायचे आहेत. 22 धावांची आता धावगती मेंटेन करावी लागेल. 12 मध्ये 44 हे होऊ शकतं. हे मी करेन आणि हो हे मी करून दाखवेनच हे तुम्हाला आता सांगावं लागेल मैदानाच्या आत, कारण ही आता लीग स्टेज उरलेली नाहीये. प्रत्येक मॅच तुम्हाला या स्पर्धेतून एकतर बाहेर तरी घेऊन जाऊ शकते, अन्यथा तुम्हाला त्या ट्रॉफीच्या अजून जवळ नेण्याचं काम देखील करू शकते. पण याकरिता प्रत्येक खेळाडूला ती जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यांवर घ्यावी लागेल. प्रत्येक खेळाडूला हे सांगावं लागेल की ही स्पर्धा, ही प्रतियोगिता मी माझ्या संघासाठी जिंकून देईन. आणि म्हणूनच ओव्हर नंबर 2 करिता सुशांत आलेत आता बॉलिंग मार्कवर. सुशांतचा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी हातबळ वरण प्राप्त केलंय. मातीची ही खेळपट्टी आहे आणि मातीच्या या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करावी हे आधी सुभाषने करून देखील दाखवलंय. पहिला बॉल येतोय डॉट. प्रत्येक डॉट बॉल आता प्रेशर बिल्ड करण्याचं काम करेल. प्रत्येक डॉट बॉल आता टेन्शन बिल्ड करेल. यावेळेला तोच प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा बैठक करायचा होता, पण हा देखील बॉल जातोय सुभाषच्या नावावर. सलगचे 2 चेंडू आता डॉट येत आहेत. सुभाष सांगतात पहिल्या षटकात जरी 16 धावा असल्या तरी काय, माझी गोलंदाजी अजून बाकी आहे. मी माझ्या संघाला पुन्हा एकदा या सामन्यात घेऊन येण्याचं काम करेन आणि तेच करतोय सुद्धा. सुभाषला आपण पाहतो. सलगचे 2 चेंडू डॉट. यावेळेला पुढे सरसावले. बॉल उंच आकाशात आहे. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जाऊन पडतोय. पण पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक्सेलरेट तर केलं होतं फिल्डरनी, फक्त ब्रेक लावायला विसरलेले आणि म्हणूनच पाहता पाहता या 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. धाव संख्या आता 18 आणि आता 9 चेंडू आणि 42 करायचं आहे. इक्वेशन आता मोठं आहे. प्रत्येक बॉलवर तुम्हाला घणाघाती प्रहार करावे लागतील. 9 बॉल आणि 42. पण पुन्हा एकदा तोच उल्लेख, मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही आहोत. ही गोष्ट प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक संघाने डोक्यात ठेवायची आहे. 9 बॉल 42 करायचे आहेत आता. यावेळेला अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा तीच शैली आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या क्षणी वळत असताना अजून एक डॉट बॉल येतोय. महत्वाची आणि सर्वाधिक क्रुशियल ओव्हर हाताळताना सुभाष यांना आपण पाहतोय. यावेळेला स्टेपिंग डाऊन द ग्राउंड बॉल पुढे होता आणि त्यावर सुद्धा अगदी घणाघाती प्रहार.
धावा मिळतील पूर्ण 6, फटक्यात होतं वजन, धावा मिळतायत अर्धवजन. ग्रेट बॅटिंग. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत घडलंय काय, आतापर्यंत मैदानाच्या आत झालंय काय, हे सगळं काही विसरून जावा आणि आता यापुढे आपल्याला काय करायचंय त्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. धावसंख्या आता झाली आहे 24. मॅच मध्ये आतापर्यंत एक चांगली पकड आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. आता 7 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. समीकरण जर आपण पाहिलं तर अगदी लांबवरचं आहे, पण तरी सुद्धा 7 मध्ये 36 करायचे आहेत. या बॉलवर देखील तो मोठा फटका खेळावाच लागेल. पुन्हा एकदा पुढे सरसावले. बॉलचा टर्न, बॉलचा वेग, बॉलची गती पाहिली आणि या बॉलला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय षटकाराकरिता. रिप्ले आपण पाहतोय कशा प्रकारे पुढे सरसावले, त्यानंतर बॉलचा टप्पा गॅदर केला आणि बॉलला अगदी आपल्या बॅटच्या रडार मध्ये घेत असताना फेकून दिलं सीमारेखा बाहेर. चला लगेच शेवटचा गोलंदाज इन्व्हाइट करायचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि त्या पालिकेतील अजून एक महत्वाचा विभाग म्हणजे आर दक्षिण विभाग क्रीडा समिती आणि त्या क्रीडा समिती मार्फत आपण हे दर्जेदार चषक आयोजित करताना पाहतोय. एकंदरीत आर दक्षिण चषक 2026 कालच्या दिवसात आपण 8 संघ या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील या मैदानात खेळताना पाहिलं आणि आज वॉर्ड वाईज गट वाईज ही स्पर्धा चाललेली आहे आणि म्हणूनच आजच्या दिवसात ही रंगत अजूनही वाढताना आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्याकरिता आता राकेश आले बॉलिंग मार्कवर. 6 बॉल 30 धावांची गरज. दोन्ही टीमना पुन्हा एकदा देतोय आपण शुभेच्छा आणि पाहूया कुठला संघ या स्पर्धेत आपला नाव अजूनही बरकरार ठेवेल, अन्यथा एका संघाला या स्पर्धेतून घ्यावी लागेल रजा. 6 बॉल 30. पुन्हा एकदा मॅच होते सुरू. पहिलाच बॉल यावेळेला अगदी खोलवर पद्धतीचा वेकंट एरिया होता, पण आता क्षेत्ररक्षक आहेत आणि आता 5 मध्ये करायचे 29. 5 मध्ये 29 करायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती त्यामुळेच ही धावगती आता मेंटेन करायला यश देखील आलंय. 5 मध्ये 29 करायचे. प्रत्येक बॉलवर तो मोठा फटका आला पाहिजे. यावेळेला बॅटची कड लागली आहे. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक थोडेसे चूक करतायत आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल येतो. म्हणजेच काय तर आता 4 बॉल आणि तुम्हाला धावा करायच्या आहेत. एकंदरीत 29. पाहायला गेलं तर या सामन्यात आता फक्त आणि फक्त एक औपचारिकता राहिली आहे. जर तुम्ही 4चे 4 बॉल जरी षटकारासाठी पाठवले ना तरी सुद्धा या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करणं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आता कठीण होऊन बसलंय. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची कड. बॉल चाललाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि एकावरच मानावं लागतंय समाधान. चला पुढील दोन्ही संघनायक या लगेच. पुढील दोन्ही संघाचे संघनायक आमच्यासोबत आता संपर्क साधायचा आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने आपली टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉसकडे देखील आपण वळणार आहोत, पण त्यासोबतच मॅचला देखील लवकरच आपण करणार आहोत सुरुवात. चालू असलेली मॅच शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यावर बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल कॅच. वा. चला झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. हे आपलेच खेळाडू आहेत, आपलेच सहकारी आहेत आणि त्यामध्येच आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं तर ड्रॅगॉन हा फटका खेळला होता, पण शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणून तो खेळाडू आला आणि ती कॅच देखील कंप्लीट केली आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 चेंडू आणि 28 धावा. एक भलं मोठं असं समीकरण पाठलाग करायचा होता आणि तो करत असताना कुठे ना कुठे आता एक आवाहन खूप मोठं होऊन बसलंय. 2 चेंडू आणि 28. दोन मध्ये 28 करायचे आता मैदानाच्या आत आणि अशा प्रकारे आता पुन्हा एकदा ती औपचारिकता ज्याचा मी उल्लेख करत होतो आता विजयाखेरीत नक्कीच येऊन पोहोचलेला आहे गोलंदाजी करणारा संघ. ज्याप्रमाणे आता गोलंदाजी राहिली आहे पुन्हा एकदा त्या आर दक्षिण क्रीडा समितीचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आभारी आहोत सुद्धा की त्यांनी देखील मला 2 दिवस या ठिकाणी समालोचन करण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. व्हेरी वेल प्लेड अँड हार्ड लक टीम डी वॉर्ड. टॉस होताना आपण पाहतोय पुढील मॅचचा. निलेश भाऊ या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. टॉस झाला आता पुढील मॅचचा पाहूयात. बी साऊथ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपण निर्णय देखील कळवायचा आहे लगेच. 3 षटकांचा सामना असणार आहे आणि 3 षटकांसाठी आपण जास्त वेळ न घेता येस त्यांची पहिली मॅच आहे म्हणजे 4 षटकांची असेल. चला त्यासोबतच आपण जर पाहिलं तर ही मॅच देखील अगदी सहजरित्या जिंकली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आपण पाहतो बृहन्मुंबई
महानगरपालिका आर दक्षिण चषक 2026 आणि या 2026 मधला हा अंतिम आणि